महिला मुलींकरिता निर्भया पथक जेव्हापासून कार्यरत तेव्हापासूनचीच भीती गायब. विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. मंगरुळपीरमध्ये निर्भया पथक जेव्हापासून कार्यरत आहे तेव्हापासूनच शाळेमधील मुलींना खूप आधार वाटतो, असे सिद्धार्थ विद्यालयामधील मुलींनी आमच्या माध्यमाला सांगितले. निर्भया पथक हे नेहमी शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद अशा ठिकाणी जाऊन आपापली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसून येते, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे. भर पावसातसुद्धा निर्भया पथक कार्यरत असते. तसेच या निर्भया पथकमधील विद्या मॅडम, आम्रपाली मॅडम, प्रियंका डोंगरे मॅडम, प्रियंका भगत, शबनम, स्वाती, कविता, सीमा या सर्वच आपल्या ड्युटीवर कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावताना तसेच जबाबदारी पार पाडताना दिसतात. तसेच अजून काय जाणून घेऊया आपण निर्भया पथकाबद्दल, तर जाणून घ्या आमच्या माध्यमानुसार. विशेष प्रतिनिधींनी घेतली विशेष अपडेट. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. ही फ्रेंडशिप एवढी वाढली की नंतर मग तुम्ही व्हिडिओ शेअर करता, तुमचे फोटो शेअर करता. आता सायबर क्राईम एवढा वाढलेला आहे, तुमच्या चेहऱ्याचा यूज दुसऱ्या फोटोमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये होतो आणि मग परिणामी त्याचं टेन्शन तुम्हाला येतं, त्याचं प्रेशर तुम्हाला येतं आणि काय होतं मग की तुम्ही नको त्या गोष्टी करायला लागतात, बरोबर की नाही? म्हणून मी सांगते की आपलं वय बघा, थोडंसं मॅच्युअर झाल्याच्यानंतर मोबाईलचा वापर करा. आणि असल्या काही गोष्टी असल्या तर तुम्ही स्वतः दाबून नाही ठेवायचे. बघा, आईवडील आहेत, सगळ्यात चांगला विचार करणारे आपले आईवडील असतात आपल्याविषयी. जगात कोणीच नाही, ना बॉयफ्रेंड, ना बहीण, ना मैत्रीण, ना मित्र. सगळ्यात चांगला विचार जर आपल्याविषयी कोणी लोक असेल तर आपले आईवडीलच करतील. तुम्हाला कितीही अडचण आली तर सगळ्यात पहिले त्यांना सांगा, नंतर आम्ही आहोत तुमच्याकडे. ठीक आहे? आता तुम्हाला मी काय म्हणते, जर अजूनही तुम्हाला असे काही प्रॉब्लेम असतील कोणाविषयी, तुम्हाला जर सगळ्यांसमोर नसतील सांगायचे, मला पर्सनली भेटा, मला नंबर घ्या, मला सांगा. इवन स्वतःही तुम्हाला माझी ड्युटी असो नसो तरी तुम्ही मला सांगू शकता. पोलीस स्टेशन लांब नाही, पोलीस स्टेशनला या, पोलीस स्टेशन तुमच्यासाठी. ठीक आहे? ठीक.